नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। आज मी घरातल्याच कच्च्या साबुदाण्यांपासून मार्केटमध्ये मिळतो तसा नायलॉनचा साबुदाणा कसा बनवायचा आणि त्याच साबुदाण्यापासून नायलॉनचा साबुदाणा चिवडा कसा बनवायचा ह्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर चला मग रेसिपी बघूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा। चला मग रेसिपी बघूया। इथे मी घरातली कुठलीही एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। वाटी घ्या किंवा बाउल घ्या किंवा डबा घ्या, तर त्या वाटीने मी 3 वाटी साबुदाणे घेतलेले आहे। याच प्रमाणात तुम्ही 1 किलो साबुदाण्यापासून किंवा अर्धा किलो साबुदाण्यापासून तुम्ही नायलॉनचे साबुदाणेसुद्धा बनवू शकता। आता हे साबुदाणे आपल्याला स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे। खूप जास्त चोळून धुवायचं नाही, यामधले धूळ वगैरे निघेल इतकं आपल्याला फक्त 2दा धुवून घ्यायचे। त्यानंतर आता यामध्ये आपण ज्या वाटीने साबुदाणे घेतले होते त्याच वाटीने जितके आपण साबुदाणे घेतले होते तितकंच पाणी घालायचं। म्हणजे 3 वाटी साबुदाणे घेतले होते म्हणून 3 वाटी पाणी घालायचं आहे। म्हणजे आपलं बोटाचं अर्धा पेर बुडेल इतकं पाणी वरती राहिला पाहिजे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळपास 10 ते 12 तास आपल्याला भिजवून घ्यायचे। हे मी रात्री 9 वाजता भिजायला घातले होते, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत। तर इथे बघा मी चमच्याने तुम्हाला साबुदाणे जरा मिक्स करून दाखवत आहे। तर बघा साबुदाणे अगदी छान असे मऊसूत शिजलेले आहेत। आता आपण पुढची रेसिपी बघूया। आता इथे मी एक गाळणी घेतली किंवा चाळण घेतलेली आहे। मी इथे स्टीलची चाळण घेतली, तर तुम्ही तुमच्या घरात जी असेल ती चाळण घेतली तरीसुद्धा चालेल, फक्त प्लॅस्टिकची घेऊ नका। आता आपण त्या चाळणला तेल लावून घेतलं, त्यानंतर आपण जो साबुदाणा भिजवून घेतला होता तो साबुदाणा या चाळणमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। जर तुम्ही जास्त साबुदाणे भिजवले असतील तर तुम्ही 2 वेळा बनवले तरीसुद्धा चालेल। इथे माझे एकाच चाळणमध्ये बसले म्हणून मी संपूर्ण साबुदाणे एकाच चाळणमध्ये एकदा शिजवून घेत आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे जवळपास 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतायत फरक। इथे आपले साबुदाणे अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि अगदी छान शिजूनसुद्धा गेलेले आहेत। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपल्याला हे खाली उतरवून घ्यायचे। आता एका कढईमध्ये मी काय केले, गार पाणी घेतले, त्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा गरम साबुदाणा आपल्याला या गार पाण्यामध्ये घालून घ्यायचे। यामुळे काय होईल, जो साबुदाणा असा चिकट किंवा चिटकलेला असेल तो अगदी मोकळा एक साबुदाणा मोकळा होऊन जाईल। चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थित 1-2दा असं मिक्स करून घ्यायचं, यामुळे सगळा साबुदाणा अगदी मोकळा होऊन जाईल। आता त्याच चाळणमध्ये आपल्याला हे साबुदाणे यातलं पाणी काढून घ्यायचे, निथळून घ्यायचे आहेत। आता हे साबुदाणे निथळल्यानंतर आपल्याला थोडेसे हे साबुदाणे गार होऊ द्यायचे आहेत। आता जर तुमच्याकडे बाहेर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात सुकवले तरीसुद्धा चालेल, किंवा जर तुम्हाला घरातच सुकवायचे असतील तर तुम्ही असं ताटाला तेल लावून त्यामध्ये पण साबुदाणे टाकून आणि घरातच आपण फॅनखालीसुद्धा वाळवू शकतात। आता मी काय केलं आहे, ताटाला तेल लावलं, त्यावरती हे साबुदाणे अशा पद्धतीने मोकळे घालून घेतले। अशाच पद्धतीने मी घरामध्येच हे वाळवून घेत आहे। शिवाय मी प्लास्टिक पेपर घेतला आहे, त्यावरतीसुद्धा हे साबुदाणे घालून घेत आहे। माझ्या हॉलच्या गॅलरीमध्ये सकाळी थोडा वेळ ऊन येतं, त्यामुळे मी थोडंसं गॅलरीमध्ये टाकलं होतं, नंतर फॅनच्याच हवेत वाळवलं। 2 दिवस फॅनच्या हवेत वाळवल्यानंतर 3ऱ्या दिवशी मी उन्हामध्ये हे साबुदाणे छान वाळवून घेतले। साबुदाणे अगदी कडकडीत वाळले गेले पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने मी हे छान कडकडीत वाळवून घेतले, म्हणजे आतमध्ये अगदी म्हणजे ओले नसावे या पद्धतीने वाळले पाहिजे। इथे तुम्ही बघू शकतात आपले नायलॉनचे साबुदाणे अगदी छान असे वाळले गेलेले आहेत। आता यापासून आपण साबुदाण्यात चिवडा बघणार आहोत। आता महाशिवरात्रसुद्धा जवळ येत आहे, तर बऱ्याच वेळा आपण असा हा साबुदाणा चिवडा आधीच बनवून जर ठेवला तर त्या दिवशी पटकन खायला किंवा मुलांना द्यायला किंवा घरातल्या व्यक्तींना पटकन देण्यासाठी आपल्याकडे साबुदाणा चिवडा तयार असतो। तर बघा इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं, त्यामध्ये साबुदाणे घातले, तर तुम्ही बघू शकतायत किती छान असे फुलून आलेले आहेत। मी अगदी थोडेसे साबुदाणे घातले आणि चांगले ओंजळभर हे साबुदाणे तयार झालेले, म्हणजे अगदी छान असे हे फुलून आलेले आहे।
तुम्ही बघू शकतायत. अगदी मस्त असे मोठे मोठे होतात आणि अगदी कुरकुरीत असे हे साबुदाणे तयार होतात. अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. फक्त वाळवायचं. जर ऊन येत असतील तर जवळपास 1 ते 1.5 दिवसात हे छान उन्हात वाळले जातात आणि घरातच जर तुम्हाला सावलीला वाळवायचे असतील तर तुम्ही हे जवळपास 3 दिवस तरी वाळायला लागतात. आता साबुदाणे आपण छान तळून घेतले. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत मी. शेंगदाणे काय करायचं, अशा झाऱ्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि त्या झाऱ्यातच आपण तेलात सोडून द्यायचं. जवळपास 3-4 मिनटं छान शिजवून घ्यायचे, तळून घ्यायचे आणि ते लगेच काढून घ्यायचे. आता इथे माझ्याकडे बटाट्याचा किस नव्हता, तर मी इन्स्टंट होणारा 10 मिनटात होणारा बटाट्याचा किस तयार केलेला आहे. याचीसुद्धा रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट रेसिपीमध्ये येणार आहे. तर थोडासा बटाट्याचा किस आपण तेलामध्ये तळून घेतला. त्यानंतर हे आपण टिश्यू पेपरवरती काढून घेत आहोत. आता यानंतर यामध्ये काजू घालत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. काजूसुद्धा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची तळताना एक लक्षात ठेवायचं, हिरवी मिरची अगदी कुरकुरीत होते तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची. जर हिरवी मिरची ओली राहिली तर आपला साबुदाणा चिवडा लगेचच मऊ पडेल. त्यामुळे फक्त हिरवी मिरची चांगली कडकडीत आपल्याला म्हणजे चांगली कुरकुरीत तोपर्यंत तळून घ्यायची. आता तुम्ही इथे फरक बघू शकतायत नायलॉनच्या साबुदाण्याचा आणि किती कुरकुरीत झालं आहे. हातावरती चुरतात लगेच चुरलं जातं. अशा पद्धतीने हा नायलॉनचा साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपण साबुदाणा चिवडा बघूया. इथे जो साबुदाणा तळून घेतला होता तो घातला. त्यानंतर बटाट्याचा किस घातला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकतात. त्यानंतर जे आपण काजू तळून घेतले होते ते घालून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे तळून घेतले होते ते सुद्धा घालायचे आणि हिरवी मिरचीसुद्धा. थोडंसं गार झाल्यानंतर हे सगळं चिवडा करायला घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पिठी साखर घेतलेली आहे. इथे मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. हा चिवडा थोडासा गोडसर असतो त्यामुळे पिठी साखर नक्की घालायची आणि अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि पिठी साखर सगळीकडे व्यवस्थित चोळली जाईल या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा आपला चिवडा तयार झालेला आहे. नायलॉनचे साबुदाणे आपण घरीच बनवून मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षासुद्धा अगदी छान असा हा नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा आपण घरच्या घरी तयार केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही चिवडा बनवून आणि हवाबंद डब्यामध्ये जवळपास 2 महिने स्टोअरसुद्धा करू शकतात. तर रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि भेटूयात परत अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.